येसा ओलांडून गावाची पंढरी चालायला मेळा, गजरात विठ्ठलाच्या धुम धुमला रा सोहळा. चंद्रभागेच्या ओढीनं दिंडी चालली माऊलींच्या दर्शनाची, डोळा सगळा लागली, डोळा सगळा लागली. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आज 24 जुलै आणि मी आहे पंढरपूरमध्ये. सगळे वारकरी आपल्या ह्या पंढरपूरमध्ये आलेले आहेत. सगळ्या दिंड्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत. मंडळी, मला कधी कधी ना असं प्रश्न पडतो की आपल्या ह्या चंद्रभागेमुळे वारकरी पवित्र होतात की वारकऱ्यांचं पुण्य या चंद्रभागेला लाभतं. खरं तर हा पावित्र्य आणि पुण्य याचा संगम आहे. हा पवित्र संगम आपण सगळ्यांनी खरंच अनुभवला पाहिजे. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या भव्य सोहळ्यात. त्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, माझ्यासोबत एक आजोबा आहेत आणि मी त्यांना मगापासून इथे बघतोय. आजोबा, तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, तुम्ही प्रत्येकाच्या कपाळावरती तुम्ही नाम काढताय. हां, आणि नाम काढत असताना मुखी पांडुरंगाचं नाव आहे, अभंग म्हणतायत. काय तुम्ही सांगाल? आम्ही म्हणलं जे गंधीला लावतो आणि त्या माणसाला सुंदर वाटावं असा करण्याकरता हां, अभंग म्हणतो. म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ वाचल्यानंतर त्यातले वाया बोलतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुना द्वारके जाणारा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्य ही गणना कोण कधी, असं असतं. आणि लोक दक्षिणा वगैरे आम्हाला देतात. अच्छा. आणि तुम्ही इथे पंढरपूरमध्येच असता? आम्ही पंढरपूरमध्ये जन्म आमचा इथला आहे. अच्छा. माझं वय आहे 86. 86. मी कंडक्टर होतो. 67 साली जाऊन 1999ला रिटायर झालो. 58 वर्ष पूर्ण केले. आणि आता रिटायर होऊन सध्या आता मी घर लावायचं काम करतो. तर यामध्ये सुद्धा आम्हाला पांडुरंगाला असे दिले की आम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतात. अच्छा. आणि आमची उपजीविका चांगली चालते. अच्छा. तसं आमचं म्हणणं असं आहे की सर्व लोकांनी चांगलं वागून जर व्यवस्थित असं तर सर्व लोकांचं पांडुरंग सर्व चांगलं करेल. चांगलं करतो. पण मला सांगा, तुम्हाला कधी अनुभव आलाय? तुम्ही इतकी वर्ष तुम्ही आता हे सगळं करताय मी आता आम्ही गण लावल्यापासून अनुभव आला हे लोक काय काय करतात काय काय नाही. पण तुम्हाला असं पांडुरंगाची प्रचिती झाली? परिस्थिती झाली म्हणजे काय, मला एखाद्या वेळेस काय कमी पडलं, काय मागितलं तर मिळू शकतं. हे काय कमी पडू देत नाही ती. माझी विठू माऊली, माझी विठू माऊली. आजोबा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण एक अभंग, कारण मी मगाशी ऐकलं तुम्ही एका दादांच्या कपाळावरती नाम करत असताना एक अभंग म्हणत होतात. तो एक अभंग आता इथे म्हणा ना, मस्तपैकी छान. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे पांडव हे तुम्ही आणि द्वारकेचा राणा म्हणजे पांडुरंग हे प्रत्यक्ष हजर असतो असं म्हणणं. आजोबा, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. सन मराठीकडून तुम्हाला विठू माऊली आणि पादुकांची ही भेटवस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. आषाढी कार्तिकेला भक्त येती वारीला, आषाढी कार्तिकेला भक्त येती वारीला, देहभान हरपून जाती पाहण्या श्री हरीला. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, वारीच्या या भव्य सोहळ्यामध्ये आता वेळ झालेली आहे संतांचे विचार जाणून घेण्याचे. आणि ते ऐकवण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज चोरगे. त्यांच्याकडून ऐकूया संतवाणी. संपत्ती साधन हेची आमाधन, सकळ चरण विठोबाचे.
शीतळा हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप, वैष्णवांचा संग राम नाम गाणे, मंडित भूषणे अलंकार, माय बाप दोघे पाहातील वाट, कटीकर ठेवून या उभे, तुका म्हणे केव्हा देखे न कळस, पळाली आळस निद्रा भूक, पळाली आळस निद्रा भूक. म्हणून तर पंढरीची वाट ही संसाराच्या वाटेपेक्षा वेगळी आहे. म्हणून तर सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. त्या सुखी संसाराची गाठ सोडलेली आहे आणि या संसाराची वाट ही तापट आहे, पण ही माहेराची वाट ही शीतल आहे. म्हणून तर आज या शीतल माहेराच्या वाटेवरून आपल्याला जायचंय पंढरीला आणि तिथं आपल्याला भेटणार आहेत ते म्हणजे मायबाप. म्हणून ह्या जन्मात ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आईबाप घरी आहेत, पण ह्या जन्मानंतर 84 लक्ष योनींपासून आमचे जे मायबाप आहेत तिथे विटेवरती उभे आहेत. म्हणून तर माय बाप दोघे पाहातील वाट, कटीकर ठेवून या उभे, कटीकर ठेवून या उभे. म्हणून तर ते आईबाप आमची वाट बघतात ते, माझं हे लेकरू कधी 18 दिवसाचा प्रवास पार करून मला भेटायला येतंय. आणि तिथं गेल्यावर काय आहे, तुका म्हणे जेव्हा देखे न कळस, पळाली आळस निद्रा भूक. आणि ज्यावेळेस तो कळस बघेल आणि त्या कळसासाठीच आळस, निद्रा आणि भूक ही पळून गेलेली आहे. म्हणून तर आज एवढा मोठा प्रवास चालत पार करायचा आहे. इथं भूक नाही, इथं निद्रा नाही. म्हणून तर पहाटे 2लाच उठायचंय. आणि हे सगळं कशासाठी आहे तर एकादशीसाठी आहे. म्हणून तर एकादशी साधी नाही, हिलाच आषाढी देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणून तर भगवानांनी वामनाचा अवतार धारण केला आणि बलीच्या आश्रमामध्ये गेले. म्हणून तर वामन हा शब्दच जेव्हा आपण उलटा करतो तेव्हा काय होतो, वामन आणि न म वा. म्हणून तो जो नमायला लावतो त्यांना वामनाचा अवतार म्हणतात. 3 पावलं जमीन यांनी मागून घेतली. पहिलं पाऊल पृथ्वीवरती, दुसरं पाऊल स्वर्गावरती आणि तिसरं पाऊल बलीच्या डोक्यावरती. म्हणून तर बलीच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं आणि त्याला म्हणले ह्या पाताळामध्ये पाठवलं. आणि ज्यावेळेस हा बली पाताळात गेला तेव्हा देवानी वर मागितला की म्हटले, तू 3 पावलं मला जमीन दिली, मला सांग तुला काय हवं आहे. तेव्हा बलींनी सांगितलं की माझ्या दारामध्ये तुम्ही द्वारपाल झाले पाहिजे. म्हणून तर देव बलीच्या दारामध्ये द्वारपाल झाला. आणि शेवटी नारदांनी लक्ष्मीला जाऊन सांगितलं, तू एकटीच वैकुंठात काय करतीये. त्यावेळेस ती लक्ष्मी त्या बलीच्या पाताळात गेली. भरजरी लाल रंगाचा शालू त्याचा पदर तिने फाडला आणि त्याचा एक धागा बलीच्या हातात बांधला. बलीला ओवाळलं आणि त्याला सांगितलं, तू आजपासून म्हटले माझा भाऊ आहे आणि मी तुझी धर्माची बहीण आहे. म्हणून तुकोबाराय वैकुंठाला गेले. त्या बीजला म्हणतात धर्मबीज. बलीला ओवाळलं त्या बहिणीने त्याला म्हणतात भाऊ बीज. म्हणून तर देव तिथंच राहिले आणि त्यांनी सांगितलं बलीला, आता ह्या बहिणीला ओवाळणीमध्ये काहीतरी हवंय. बली म्हणला, काय हवंय तुला. म्हणले माझा नवराच मला हवाय. म्हणून तर या नारदांनाच तिने म्हटले घेतलं. आणि त्यावेळेस तो दिवस भाऊबीजेचा होता आणि नारदांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला मी परत आणलं. पण देवाने बलीला सांगितलं, मी 4 महिने तुझ्या पाताळात राहिलो, दरवर्षी मी 4 महिने या पाताळामध्ये राहणार आहे. म्हणून ते 4 महिने कोणते आणि तो दिवस कोणता, तो दिवस आहे देवशयनी एकादशी, की जिलाच हरिशयनी एकादशी म्हणतात. म्हणून तर देव इथं या दिवसापासून झोपायला येतात. आणि देव झोपायला आले की 4 महिने या बलीच्या इथं योग निद्रा घेतात. आणि 4 महिन्यानंतर जी एकादश येते तिलाच कार्तिकी एकादशी आणि देव उठणी एकादशी म्हणतात. म्हणून त्या दिवशी देवाला आपल्याला उठवायचं असतं. म्हणून सगळे वारकरी मंदिरामध्ये जातात आणि देवाला उठवतात. उठा पांडुरंगा अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. म्हणून तर देव योग निद्रा करण्यासाठी 4 महिन्यासाठी ज्या दिवसापासून निद्रेसाठी देतात तो दिवस हा देवशयनी एकादशीचा आहे, एकादशीचा आहे. आणि तीच ही देवशयनी एकादशी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.
रामकृष्ण हरी. ताई तुझं नाव सांग बरं. माझं मंजुषा शिवाजी देवमारे. बरं ताई किती वर्ष झाला हारांचा व्यवसाय करते? 40 वर्ष बसत तुझ्या सासूबाई. अच्छा. मी आता 25 वर्ष झालं बसते. बरं ताई साक्षात तू पंढरपूरमध्येच आहे. म्हणजे आम्ही पंढरपूरमध्ये येण्यासाठी आम्हाला योग घडवून आणावा लागतो किंवा विठू माऊलीचं बोलावणं यावं लागतं तेव्हा आमचं पंढरपूरला येणं होतं. तू पंढरपूरमध्येच आहेस. हा. किती नशीबवान आहेस तू. काय सांगशील तू या सगळ्या आपल्या भव्य सोहळ्याबद्दल? नाही, पांडुरंगाचं सगळ्या चांगलंच ठेवतोय ते. सगळ्याला मनाभावापासून त्याची श्रद्धा ठेवली तर सगळ्याच चांगलं करतोय ते. बरं माहेरी कोण कोण असतं तुझ्या? माझ्या माहेरी भाऊ असतो. आता आई वारली ना. पंढरपूरच माहेर आहे माझं. सासर बी पंढरपूरच आहे. बर काय सांगशील आईबद्दल? माझी आई पण फुलाचाच व्यवसाय करत होती ज्ञानेश्वरच्या मंडपापाशी. आईची आठवण येते? हा, आईची आठवण येते म्हणून तर डोळ्यात आश्चर्य येतात ना. 4 महिने झाले आता आई वारली आमची. डोळे पाणवलेत तुझे. आईमुळं आई आहे तर जगात सगळं आहे ना. आईशिवाय काय आहे. एक आपली ती माऊली आणि एक विठू माऊली. विठू माऊली. चंद्रभागा तीरी विठू रखुमाई घरी चंद्रभागा. बरं काय मागणं आहे तुझं पांडुरंगाकडे? काय नाही, सर्वांना सुखी समाधानी ठेवा एवढंच. काहीच मागणं नाही तुझं की मला हे हवंय मला ते हवंय? काही सुद्धा नको, जरी चांगलं ठेवलं हेच सगळं येत आहे त्यात. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि इतके छान हार बनवतेस, लोकांना देतेस. लोकांनी घेतलेले हार ते देवापुढे जात आहेत, हा. पांडुरंगापर्यंत पोहोचत आहेत. हा. किती पुण्याचं काम आहे. हा, हेच पुण्याचं काम आहे. वा ताई तुला खूप खूप शुभेच्छा तुला. आणि Thank खूप you. छान वाटलं तुझ्याशी बोलून. Thank you, thank you. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मगरे सा नि सा 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 ग म मदनी सा नि ध म ग मगरे नि सा 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 ग मगरे सा नि सा सा ग म मदनी सा नि ध म रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. देवामुखी असू देवा म्हणजे आषाढी येईन डोळ्यांनी पाहिन प्रेमात न्हाईन विठुराय. जय जय पांडुरंग जय जय राम कृष्ण हरी. 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 जय राम कृष्ण हरी. जय 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 जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी आज आहे 24 जुलै आणि सर्व संतांच्या पालख्या इथे पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. संतांच्या गाठीभेटीचा अनुपम सोहळा इथे सुरू झालेला आहे आणि तुम्ही ऐकताय की हरिनामाचा जल्लोष सुरू आहे, नामघोष सुरू आहे. तेव्हा आपण सगळे या जल्लोषात सामील होणार आहेत. पण आज आपलं भाग्य आहे की आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त परायण संगीताताई एनपुरे आपल्या सोबत आहे. महाराज तुम्हाला एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की संतांच्या गाठीभेटीचा हा सोहळा इथे आता सुरू झालेला आहे. आता या क्षणी तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? रामकृष्ण हरी. खरं तर माझ्या मनातल्या भावना पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सांगेल की आज काय वारकऱ्यांकरता सुखाचा सोहळा आहे. कारण तुकोबरायांच्या गाथेमध्ये प्रमाणे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातल्या सगळ्या देवाधिकांना सुद्धा हा सुख सोहळा उपभोगता येत नाही. एवढा आनंदाचा क्षण खरं तर आज प्रत्येक वारकऱ्याकरता आहे. त्याच्या मागचं कारण आहे महाराष्ट्रामधून सगळ्या संतांच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. म्हणजे वारकरी ज्या सोहळ्याच्या आतुरतेनं वाट बघतात तो सोहळा
आमचा आज पूर्ण झाला, कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, अशी अवस्था आज प्रत्येक वारकऱ्याची आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एकच जयघोष आहे की ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि अशाच पालख्या आळंदीवरनं, देहूवरनं, पैठणवरनं, त्र्यंबकवरनं, मुक्ताई साहेबांचा जळगाववरनं, असा प्रत्येक ठिकाणावरनं हा सगळा संतांचा सोहळा एकत्रितरित्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर सगळ्या वारकऱ्यांना इतका आनंद झालाय का तो शब्दामध्ये खरं तर व्यक्त करण्यासारखा नाहीये. तुम्ही इथे पाहतोय आणि तो अनुभवतोय. पण आमची एक इच्छा आहे सर, बोलू का? मला असं वाटतं की आम्ही सगळेच वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालोय आणि आम्ही मजल दर मजल करत पंढरपूरमध्ये आलोय. आमच्या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये आल्यात, तर आम्ही तर सोहळ्यामध्ये आनंद घेणार आहे. पण माझी विनंती आहे की तुम्ही जर आमच्या बरोबर सोहळ्यामध्ये जर आलात आणि तुम्ही जर आमच्या सोबत आनंद घेतला तर आम्हाला जास्त बरं वाटेल. येत आहे का? नक्कीच मी हा सगळा हा जो सोहळा आहे ना हा अनुभवतोय आणि मला तर खरंच मला सुद्धा राहवत आहे, मला सुद्धा या नामघोषामध्ये सामील व्हायचं आहे आणि आपल्या बरोबर आपल्या ह्या प्रेक्षकांना सुद्धा सामील व्हायचं आहे. मला आवडेल. नक्की अशी आतुरता झाली की तुम्ही आमच्यात कधी येत आहे. नक्कीच नक्कीच. तर मी फक्त विनंती करेन की तुम्ही पुढे व्हा. हो नक्की नक्की सर. रामकृष्ण हरी. आणि पुन्हा एकदा सर्वांना वारकऱ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. उद्या आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे आधीच शुभेच्छा दिलेल्या आहेत ताईंनी. रामकृष्ण माऊली. जय जय विठ्ठल, विठ्ठल रखुमाई. 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 जय जय विठ्ठल, विठ्ठल वारकरी. जय जय विठ्ठल, विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल, विठ्ठल रखुमाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई. माझे आळंदीचे आई, माझे आळंदीचे आई. माझे आळंदीचे आई, माझे आळंदीचे आई. जय विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 हे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा, माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वारकरी गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. उडी उडी वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मंडळी वारीचा सुख सोहळा असंच सुरू राहणार आहे. पण आता आपण जाणार आहोत माहेरच्या अंगणात कारण तिथे माझ्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी. वारीच्या आपल्या या सोहळ्यातून आता आपण आलेलो आहोत आपल्या माहेरच्या अंगणात आपला आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि तुम्ही बघता येते की आपल्या ह्या माहेरच्या अंगणात ह्या सगळ्या माझ्या ताई ते सहभागी झालेल्या आहेत.
आपला हा खेळ सुरू करण्या अगोदर सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू आहे, ती भेटवस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे. हा, त्याचा स्वीकार करायचा आहे. आपले विठू माऊली आणि रखुमाई आणि पादुकांची अशी एक भेटवस्तू सगळ्या ताईंना देण्यात आलेली आहे. आणि आता आपण खेळायला सुरू करणार आहोत, पण त्याआधी माझ्या सगळ्या ज्या ताई आहेत त्या एक अभंग सुंदर सादर करणार आहेत, तो त्यांनी सादर करायचा आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि एक सुंदरसा असा अभंग झाल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. आणि मस्त खेळायचंय. हा, अजिबात लाजायचं नाही, काही नाही. हा, कारण तुम्ही छान वेळ काढून इथे आलेला आहात. आपला वारी विशेष भाग आहे, त्याच्यामुळे मस्त खेळायचंय. ओके. हा ताई, काय म्हणते, कसं चाललंय सगळं? छान चाललंय. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 53 53 वर्ष. 40 मी माझं वय सांगितलं ते. तेच म्हटलं, मी घाबरलो एकदम. म्हटलं 53 वर्ष, म्हटलं वाटत नाही एवढं. हा, कसं चाललंय? 40 छान चाललंय, छान चाललंय. भाऊजी काय करतात? ते आता रिटायरमेंट रिटायरमेंट आहे, आराम करतायत. आराम मस्त. करतात, मस्त. हा, आयुष्यभर मेहनत केली, आता आराम. आराम कसं आहे भाऊजींचा छान स्वभाव? आहे, छान आहे, खूप भाऊजींचा छान. स्वभाव छान आहे. हो, छान आहे खूप. व्हेरी गुड. आणि हे असंच प्रेम राहू दे. हा, तर आपला हा जो पहिला खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. आणि मजेशीर खेळ आहे. म्हणजे काय करायचंय की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे. हा, मोठा चेंडू असणार आहे. तो चेंडू मी असा खाली टाकणार, टप्पा टाकणार. टप्पा टाकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची आहे आणि एक तुमची ऍक्शन असणार त्याच्यावर. कुठली मी सांगतो. हा, टप्पा टाकला, टाळी वाजवली. आपण भाऊजींकडे कसं हट्ट करतो, कसं दाखव, एकदा दाखव. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा हा, सुरू करूया आपण. हा, बरं, मग आता एक विनंती आहे, आता टाळ जरा बाजूला ठेवा. हा, कारण खेळाकडे टाळ नको. जी ताई चुकीची टाळी वाजवेल किंवा उशिरा टाळी वाजवेल ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके. चेंडू कुठे? बरोबर आहे, येणार आहे, बघायचंय. ए, ये रे. असं आहे, माझं लय ऐकतो तो. हा, नीट खेळा बाळा. आता मी टप्पा टाकीन, त्याच्यानंतर ती टाळी वाजून मी ऍक्शन करायची. हा हा, बरं ताई, तू थंडी वाजल्यासारखं करतेस. हा, हट्ट करायचं. माझा चेहरा बघा, पाय बघा, हात बघा. तुमचे फक्त हात हलतायत. हा हा, पाय बी पण हल्ले पाहिजे. ही ताई मस्त करते. ताई छान कर बघू. हा, रेडी. हा हा, शाबाश. हा, व्हेरी गुड.
ताई बाद झालेली आहे, टाळी वाजवलेली आहे. एक ताई बाद झाली आणि आता 2 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 2 ताई. तयार आहेत तुम्ही? ओके, सेम तशीच ऍक्शन मस्त करायचंय. हा, जी ताई चुकीची टाळी वाजवली ती ताई बाद. ओके, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ताई तू आणि ताई तू बाद झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. ताई तुझं नाव सांग बरं आधी. आशा किसन डमा. माहेर कुठलं तुझं? हेच गाव माहेर आहे माझं. हेच गाव माहेर आहे. हो. आणि मग सासर कुठलं? फुरसुंगी हडपसर. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 40. 40 वर्ष झालेली आहेत. हो, कसं चाललंय 40 वर्षाचं? खूप छान आहे. बरं कोण कोण असतं माहेरी? माहेरी कोण नाहीये, आई वडील गेलेले आहेत. आई वडिलांसाठीच राहिले होते इथं. ते दोघे गेलेत, आता मी एकटीच आहे. एक बहीण पण गेली, एक आहे की बहीण. ताई आषाढी वारी करतेस? नाही, पायवारी नाही, माझे मिस्टर करतात. मग तू स्वतःहून कधी केली? नाही, मी एकदा केली की मागच्या वर्षी गेले होते. मागच्या वर्षी. काय सांगशील त्या सगळ्या सोहळ्याबद्दल? मला अनुभव आला. आम्ही ग्रुपने गेलो होतो सगळेजणी पंढरपूरला. तर तिथे गेल्यावरती आम्ही गाडी सोडली आणि आंघोळीसाठी गेलो चंद्रभागेला. आंघोळ केली, दर्शनाला गेलो. दर्शन केलं आणि बाहेर आलो तर 8:30 वाजले होते. तसं आम्ही लगेच मग थोडी खरेदी केली. म्हटलं आता आपल्या गाडीकडे जावं आणि घरी संक्रांत आहे म्हणलं, घरी जायचंय ना म्हणून. हो, म्हणून आम्ही गेलो. पण आमची गाडीच भेटली नाही. आम्ही 8:30 पासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत गाडी शोधत होतो. अरे बापरे. आणि फिरून फिरून नामदेवाच्या पायरीकडे तोंड करून म्हणत होतो की परत कधीच आम्ही पंढरपूरला येणार नाही. एवढं ग्रासलो होतो आम्ही. आणि पैसे नाही, पायात चप्पल नाही. आम्ही सगळ्या ग्रुपनी आहेत, माझ्या मैत्रिणी भाऊजाई वगैरे होत्या बरोबर. सगळ्या फिरून फिरून पाहून यायच्या, गाडी कुठेच नाही. अख्खं पूर्ण पंढरपूर फिरलो आम्ही. आमची गाडीच भेटत नव्हती. मग थोडेफार 10-20 रुपये दर्शनासाठी होते तर आम्ही घोडा टांग्या केला 2 आणि निघालो. मग त्या टांग्यामध्ये बसलो तर त्या टांग्यावर छोटा मुलगा होता, त्या पंढरीच्या वारीतल्या पिक्चरच्या फिल्ममधला मुलगा, तसा सेम तसाच होता. आणि तो बसला आणि त्यांनी फक्त आम्हाला एका ठिकाणी नेलं आणि डायरेक्ट गाडीपाशी घेऊन गेला आम्हाला. आम्ही दिवसभर फिरून फिरून दमून गेलो होतो. त्यांनी आम्हाला डायरेक्ट आमच्या गाडीपाशी नेलं. मग आमची एक वहिनी आहेत त्या म्हणल्या साक्षात पांडुरंग आपल्याला गाडीपाशी घेऊन आले. आणि तो मुलगा आम्हाला परत दिसलाच नाही, गायबच झाला. पण ते त्या रूपाचं काय वर्णन करशील? कसं होतं तो? हो, साधा काय छोटा घातलं होतं मुलगा, त्याने? कुर्ती घातलेली, पॅन्ट घातलेली आपली साधी कुर्ती सारखी आणि कुर्ती पॅन्ट घातलेली होती फक्त त्यांनी. आणि तोच टांगा हाकत होता, इतका छोटा असून आम्हाला. आम्ही 7 जणी बसलो तरी तोच हाकत होता टांगा. आणि त्यांनी डायरेक्ट आम्हाला आमच्या गाडीपाशीच नेलं. त्याला कसं माहिती की तुमची तीच गाडी आहे? त्या अनुभव सांगितला ना की आम्हाला पांडुरंगानेच तिथं नेलं. किती नशिबान आहात तुम्ही की तुम्हाला साक्षात पांडुरंगाने दर्शन हो, दिले. दिलं पण ते वा, गेल्यावर कळलं आम्हाला वा वा वा. की म्हटलं हा पांडुरंगच आपल्याला एवढी सोडवला. नक्कीच नक्कीच. आणि तो असाच आपली नेहमी प्रत्येक वेळेला हो, ते मदत तसे तर करत खूप छोटे मोठे खूप अनुभव आहेत. अगदी मनापासून कळकळून आपण जर बोललो ना तर आपलं ते काम पण होतच. आणि मग मनात येतं की आपण खूप पांडुरंगाला विनंती केली, बरोबर आपलं काम झालं. हां, असं खूप खूप अनुभव आहेत. पण हा आपला एक छोटासा अनुभव होता. काही खूप छान वाटलं. आणि तुला सांगत असताना ना ते सगळं असं चित्र डोळ्यासमोर येत होतं. हो, आणि माझ्या पण येत होतं, अजूनही आठवतं. काही खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. हा, आता आपण खेळायला सुरुवात करूया. हो, माहेरच्या या गप्पांनंतर आता आपण ह्या खेळायला सुरुवात करूया. हा, मस्त खेळ आहे आणि तुमच्या आवडीचा खेळ आहे. हा, खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे हा. आपल्या खेळाचं नाव काय? सासर माहेर, सासर माहेर. हे मी एवढंच नाही म्हटले हे.
हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता हा खेळ असा आहे की तुम्ही माहेर उभे आहात असं मी अजिबात म्हणणार नाही. तुम्ही सासरे आहात. हा, तुम्ही सासरी आहात, हे माहेर आहे. हा, हे सासर आहे, हे माहेर आहे. हा, माहेर म्हटलं तर माहेरी उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची आणि उडी मारायची. हा, हे असं जायचं नाही. ठीक आहे, ओके. जी ताई चुकेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. बाद झालेली आहेस तू. एक ताई बाद झाली आणि आता बघूया कोण आहे ती दुसरी ताई. रेडी? तयार आहेत तुम्ही? ओके. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर. ताई आता तू बाद. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव कल्पना सुदाम वेडे पाटील. कल्पना ताई, माहेर कुठलं तुझं? माहेर माझं तसं शिळीम आहे, तिकोनी किल्ल्याच्या तिकडं. पण मी लहानपणापासून मामाकडे राहिलेली आहे, पौडच्या शेजारी दखणे म्हणून. आणि विशेष म्हणजे मी 6 महिन्याचं बाळ असल्यापासून माझ्या आईच्या वडिलांनी मला त्यांच्याकडे ठेवून घेतलं होते. मी पहिली नात असल्यामुळं आईच्या वडिलांनी त्यांच्याकडे वाढलीस तू? घेऊन घेतलं मला, का तर मी पहिली नात असल्यामुळं. का तर ते नेहमी म्हणायचे की आमची लक्ष्मी आहे म्हणून. कारण का जेव्हा आपला ह्याचा सरकारी रोड होतो ना आपला तो, जेव्हा माझा जन्म झाला होता त्यांचा खूप वर्षांनी डांबरी रोड झाला, नाही तर आधी कच्चा रोड असायचा. मग त्यांनी मला तिकडेच ठेवून घेतले माझ्या आजोबांनी, का तर ते ऑलरेडी पंचायत समिती सदस्य होते आणि पाटील पण होते. त्याच्यामुळं म्हणजे तुझं बालपण तिथे झालं? तिथेच, आजी आजोबांकडे. हो. आणि माझ्या आजोबांना 2 बायका होत्या. तर मेन म्हणजे मला आई वगैरे असताना सुद्धा त्यांनी ठेवून घेतली. आईकडे कधी दिलीच नाही. आणि मग लहानपणी मला एक पहिलं पिंफोग्राय पॉटन म्हणून एक बाळाला द्यायचं एक औषध होतं, ते आणि एक थम्सअपच्या बाटलीने मला जर्शी गाईचं दूध पाजून त्यांनी जास्त लहानाची मोठी केलेली आजोबांनी. आणि आईकडं दोन्ही आज्यांच्या मध्ये मी झोपायचे ना, तर अक्षरशः त्यांना दूध आली होती. त्याच्यामुळे त्यांनी परत नंतर दिलंच नाही माझ्या आई वडिलांकडे मला. म्हणजे ते आमच्या गावामध्ये एक जास्त विशेष वाटतं. ते जास्त जीव आहे ना माझ्या आईच्या वडिलांवर आणि आईवर जास्त होता. आणि मामीनी म्हणजे खूप आईच्या वर जीव लावला मला. पण मग आईशी किंवा बाबांशी वगैरे नाही, आई वडील माझे यायचे मला भेटायला, पण माझ्या आजोबा त्यांना कधी भेटून देतच नसायचे. कधी कधी म्हणजे असं खूप जरा असं भांडणाचं राजकारण असल्यामुळं मग ते कधी भेटून दिलंच नाही मला त्यांनी. आणि मला कधी असं जाणवलंच नाही. गावात मी जेव्हा कधी जायचे ना दुकानामध्ये, तर मला अक्षरशः शाळेमध्ये 3रीला मी पेपर लिहितानी मी माझ्या आजोबांचंच नाव लिहायची पेपरमध्ये. तेव्हा आमच्या शिक्षिका मला म्हणायचे, अगं तुझे हे आई वडील नाही आहेत, आजी आजोबा आहेत, पण ते माझ्या आई वडिलासारखे शोभायचे म्हणजे. आणि मग मला गपचूप शाळेमध्ये आई वडील भेटायला यायचे. अच्छा. मग तेव्हा गावातले लोक मला सांगायचे की हे तुझे आई वडील आहेत म्हणून. माझी आई खूप अक्षरशः लय रडायची, पण तिला पण तिकडे गावाला सगळे लोक असे बोलायचे, आमची पोरगी तू त्यांच्याकडे दिली, भेटून देत नाही, काय नाही. म्हणजे माझ्या आईचे लोक तसं पाहिलं खूप म्हणजे खूप आगाव होते. अक्षरशः एकदा ते भेटायला आले तर मला पण सगळ्यांनी सांगितल्यावरती मी अशी आई म्हणून मी बाहेर गेले. पण माझे आजोबा काठी घेऊन थांबले, की त्यांना असं वाटलं नाही की आपली मुली नात एवढी मोठी झाली आणि तिच्यावरती मी काठी घेऊन कसं काय मारायचं. पण नाहीच त्यांनी भेटून दिली मला. पण आता लग्न झाल्याच्या नंतर ना मग ते यायला जायला लागले. मला मूल झाल्याच्या नंतर ना त्यांनी डिलिव्हरीला नेली. पण जास्त करून माझा तसाही जास्त जीव माझ्या मामीने तसं खूप केलंय माझं. खूप मला मूल होत नव्हतं तरी माझ्या मामीने खूप नवस केले माझ्यासाठी. अच्छा. पण मग जेव्हा तुझं लग्न जमलं तेव्हा मग कन्यादान कोणी केलं? मामा मामीनेच. मामा मामीने केलं? ते लग्नालाच नव्हते. आई बाबा नव्हते? माझ्या आई वडील लग्नालाच नव्हते, का तर त्यांना हे माहितीच नव्हतं माझं लग्न आहे म्हणून. मग तसं हे स्थळ मला इकडचं आलेलं 3-4 वेळा मला ते स्थळ आलेलं, पण ते आई वडील नसल्यामुळे आम्ही माझ्या करत नव्हते. पण माझे आजोबा एवढे आगाव होते ना की नाही म्हणले नसले तरी करायचंच लग्न. तर मग आळंदीत नेऊन लग्न केलेलं माझं. मग इकडचे सासरकडचीच लोक होती, माहेरकडचे नव्हतंच कोणी एवढं. मामा मामी आणि मामाचे मामा मामी होते. पण मग तुला असं कधी मनात आलं नाही की बाबा आई बाबांना कळवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे? नाही. पण जेव्हा माझं लग्न झालं ना माझे मिस्टर खूप चांगले होते. त्यांना हे सगळं कळल्यावरती ना त्यांनी पत्ता काढला आणि मला माझ्या आईकडे नेलं भेटायला. आणि विशेष म्हणजे माझं लग्न होतं ना त्या दिवशी माझ्या वडिलांच्या स्वप्नात
हे आलेलं की लग्न आहे म्हणून. आणि नाही का म्हणजे असं ह्याच्या मेन म्हणजे माझ्या मिस्टरांची पहिली मिसेस वारलेली होती, त्याच्यानंतर मला केलेली आहे, पण ते पण चांगलेच होते. आणि पहिली 2 मुलं आहेत पण ती पण छान आहेत. फक्त एवढंच की मी त्यांना जन्म नाही दिला, पण आमच्या अख्ख्या गावाला माहिती आहे की मी खूप त्यांना सांभाळले म्हणून नाही का. पण फक्त एवढंच की जे माझा मुलगा आहे ना आता, त्याला त्याच्या पप्पांची खूप आठवण येते. म्हणजे क्षणाला म्हणतोस की आम्ही त्यांना नाना म्हणायचो, मी त्यांना कधी आहो म्हणले नाही. त्यांनी खूप जीव लावला मला. बायकोपेक्षा म्हणजे नाही का मुलीगत सांभाळली त्यांनी मला. काय कारण का आमच्यामध्ये 20 वर्षाचा गॅप होता भाऊजींमध्ये आणि तुझ्यामध्ये 20 वर्ष. पण मला इतकं मी दुःख सहन केले ना, जे माझ्या वाटेला आले ना, तर ते माझ्या त्या मुलाच्या नाही आलं पाहिजे. त्या पण मुलांचं चांगलं हो, पण जे मला मिळणार नाही कुठल्याही बापाचं तेच असतं की आपल्याला जे भेटत नाही ना, ते आपल्या मुलींना भेटलं पाहिजे. आणि मेन म्हणजे मला खास मुलीची आवड होती, पण मला नाही झाली. माझे 6 अबॉर्शन झाले, पण मला मुलगाच झाला पहिला त्याच्यानंतर ना. पण तो कधी जेव्हा म्हणतो ना की नाना पाहिजे होते, तेव्हा अक्षरशः मला खूप वाईट वाटतं. नाना पाहिजे होते म्हणजे कोण? माझे मिस्टर, आम्ही त्यांना नानाच म्हणायचो माझ्या मिस्टरांना. हवे होते म्हणजे वारलीत ना ते. आता 14वं वर्ष चालू आहे. आता 18 ऑगस्टला त्यांना 15वं लागन. आणि मेन म्हणजे रात्रभर ते मला म्हणत होते माझ्यापाशी थांब, आणि मला रात्रीचे मला म्हणले पाणी दे. तर मी म्हणलं घ्या की तेवढं उठून, आता तुम्ही लय त्रास देता. म्हणले नाही मला तुझ्याच हातचं पाणी प्यायचं. 1 तांबे मी त्यांना असा रागात दिला, आता आम्ही कुठेतरी जाऊन आलो होतो. म्हणलं हे घ्या, पिलं. आणि माझ्यापाशी येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणले झोप की आता, किती वाजलेत नाही का. आणि ते झोपले. सकाळची मी डायलिसिसला जायचं म्हणून उठवायला गेले, तर 15 मिनिटच फक्त नुकतं त्यांचं हे झालेलं तेव्हा. म्हणजे आता त्या 14 वर्ष झाली आहेत. या 14 वर्षामध्ये तू कसं काय त्यांच्याही आधीच्या मुलांना सांभाळलेस? हो, समज लग्न झालंय मोठ्या मुलाचं. त्याला आता 4.5 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे मला नातू आहे. पण खूप नातू आहे. हा ताई, तू जे काय सगळ्या गोष्टी आता सांगितल्यास की तुझा जो सगळा प्रवास आत्तापर्यंतचा तो खरंच खूप म्हणजे खडतर आहे. आणि ज्या पद्धतीने तू स्वतःला सक्षम बनवलंस आणि तू तुझं घर सगळं सांभाळलंस, मुलांना मोठं केलंस, तर त्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे. आणि खूप म्हणजे कधी कधी काय होतं की आपला जो प्रवास असतो ना, तो कधी कधी समोरच्या व्यक्तीला खूप प्रेरणा देणारा ठरतो. त्याच्यामुळे आज तू जे व्यक्त झालीस त्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं मन मोकळं करून? मला पण छान वाटलं, पण मला खरंच खूप चांगली संधी भेटली आहे हे सगळं बोलायला. तशी मी लेडीज कुठल्याही पण घरातल्या घरात बरोबर करतात, पण आज मी बोलले, खरं मला असं भारी वाटलं. तसे मी बोलते हो, पण छान वाटलं. त्यासाठीच आपल्या ह्या गप्पा असतात. ओके, आता आपण जाऊया आपल्या हो शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, बरं, हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. ठीक आहे, काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर चेंडू इथे ठेवायचे, आणि ही जी फुकणी आहे, या फुकणीने फुंकार मारत मारत तो चेंडू बरोबर तुमच्या समोर जे पेपर कप आहे त्या पेपर कप मध्ये नेऊन टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या पेपर कप मध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या पेपर कप मध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. हुकमाची राणी. ओके, रेडी तयार तुम्ही? आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचंय. लगेच. 1 2 3. पायपाचा स्पर्श, फुकणीचा स्पर्श चेंडूला करायचा नाही. लगेच उचलायचंय, लगेच उचलायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर 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 लवकर. व्हेरी गुड. लवकर लवकर. लवकर. व्हेरी गुड. शाबास 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 शाबास. या बात आहे. दोन्ही उचलायचे आहेत. दोन्ही आणि इथं 2 मिनिटाची उचलायचे. चेंडू आणून टाकायचा मागे इथे. शाबास शाबास शाबास. मस्तच. ताई. शाबास. या बात. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 2 आणि
संपलेली आहे. आशाताईंनी गोळा केलेले आहेत 2 चेंडू. आशाताईंनी 2 चेंडू गोळा केलेले आहेत. विजयाताई 1 2 मोजायची गरज नाही, 5 चेंडू गोळा केलेले आहेत. रंजनाताईंनी पण 2 चेंडू गोळा केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये असं आहे की ह्या ताईंनी पण 2 चेंडू गोळा केलेले आहेत, रंजनाताईंनी पण 2 चेंडू गोळा केलेले आहेत. पण ह्या ताईंनी जे 2 चेंडू गोळा केलेले आहेत ते वेळ संपल्यानंतर केलेले आहेत. त्याच्यामुळे ताई तू 3ऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. आणि उपविजेती ठरलेली आहे रंजनाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळतंय सन मराठीकडून तुझ्या माहेरचं आहे इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे विजयाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा, आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. बरं ताई, आता तू हुकुमाची राणी झालीस तर असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? काय नाही, परमेश्वराने सगळ्यांना सुख शांती समाधान देवो हीच इच्छा आहे. सगळ्यांना आनंदात ठेवू दे, आनंदाचा उपभोग घेऊ दे. आम्ही दररोज इथं हरिपाठ करतो. जसं मंदिर झालं तेव्हापासून आम्ही हरिपाठ करतोय. वा, दररोजचा 4 ते 5:30 पर्यंत हरिपाठ असतो आमचा. आणि हुकूम नाही, पण अशी इच्छा आहे की सगळ्यांनी सुखात आनंदात राहावं. वा, खूप छान इच्छा आहे ताई तुझी. आणि आता तू हुकमाची राणी झालेली आहेस तर तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. मंडळी, आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. विठाल 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 विठाल.